दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री महाराज की जय। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवल ज्ञानमूर्ति धन्यवादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलचरं सर्वादिसाक्षभूतम् भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै नमः शिवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सुपर काय नसते सुपर सद्गुरु महाराज की जय। आनंदाय नमः दिगंबराय नमः। मेरे देव शिवी दावन शिष्य शंभर चालू आरती बाहेर काढी ना कले म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे परियसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे। कली बोलायला ना कली म्हणायला की त्या कलियुगामध्ये ही आता या ठिकाणी वैराग्याची स्थिती माझी काय ती मी तुम्हाला सांगतो ऐका। उपद्रवी माते भूत कृपाने मज देखत जे जन शिव हरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा। अशा प्रकारे जेव शिव आणि हरी यांच्या विरोधामध्ये असतील ते आणि धर्मामध्ये जे रत असतील जे धार्मिक लोक असतील त्यांच्याबद्दल ते काय सांगतात ऐका। अनेक असते माझे वैरी वास करीती गंगा तीरी अनेक वाराणसी पुढे जाऊन धर्म करीती देखा। आणि अशा प्रकारे कली म्हणायला की माझे वैरी कोण आहेत? तीर्थयात्रा करणारे, काशीला जाणारे, वाराणसीला जाणारे म्हणजे परमार्थ करणारे हे माझे वैरी। वा कीर्ती उन्नती जे चरणे अनेक ऐकती पुराणी जे जन सदा करती सदा दानी त्याची माझे सत्य वैरी जाण। अशा प्रकारे या ठिकाणी 3 वेदाचा अभ्यास करणारे, धर्मनीतीने वागणारे, पोत्या पुराण वाचणारे, अशा प्रकारे धर्मनीतीने वागणारे जे लोक आहेत ते खरे माझे वैरी आहेत असं कली या ठिकाणी बोलायचं। ज्याचे मनी वसे शांती
त्याची माझी वैरी ख्याती अंधाधिकपणे पुण्य करीते त्याशी देखता भीतो असे. अशा प्रकारे जे मनाचे शांत आहेत, जे पुण्यकर्म करणारे, सतत चांगले वागणारे जे लोक आहेत ना, ते खरे माझे वैरी आहेत असे या ठिकाणी कलिवर आहे. नासारी दृष्टी ठेवून जप करीते अनुष्ठानी त्याची देखताची नयनी प्राण माझा जातसे. आणखी कली या ठिकाणी काय सांगायलाय की जे सतत चिंतन करतात, जे रात्रंदिवस जप करतात आणि भगवंताचं सारखं चिंतन करतात ना, ते देवाचे चिंतन करणारे हे माझे घातकी आहेत, माझे शत्रुता आहेतच आहेत, पण मला त्यांच्यापासून धोका आहे असे या ठिकाणी कली बोलाय. स्त्रिया पुत्रावरी प्रीती माय बापा अहोरिती त्यावरी माझी बहु प्रीती परम इष्ट माझे जाणा. मग आता माझे प्रेमिक कोण आहेत? माझे प्रेमिक मायेच्या पसारामध्ये अडकलेले, स्त्रियाचा छळ करणारे, आई वडिलाला त्रास देणारे, आई वडिलाला सुख न देणारे, हे खरे माझे प्रेमिक आहेत असं या ठिकाणी कली बोलायले. बरोबर आहे बाबा. वेदशास्त्रात निंदिते हरिहराते भेद पाहते आत्वा शिव विष्णू दूषिती ते परम आप्त जाणा. माझे जे खरे प्रेमाचे माणसं कोण आहेत ते कली सांगायला. जे या ठिकाणी महादेव असो, विष्णू असो, दत्तात्रय असो, यांच्या विरोधात वागणारे, देवाची निंदा करणारे, शिवाची निंदा करणारे, भगवंताची कोणत्याही देवाची निंदा करणारे, असे जे लोक आहेत ना, हे लोक मला आवडतात असं या ठिकाणी कली बोलले. जितेंद्रिय जे असती नर सदा भगती हरिहर रागद्वेष वर्जित धीर देखोनी मज भय वाटतसे. अशा प्रकारे या ठिकाणी जे जिद्दी आहेत, रात्रंदिवस या ठिकाणी देवाचं चिंतन करीत राहतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, रात्रंदिवस भगवंताचं भजन करतात ना, सतत चिंतन करतात. असे जे लोक आहेत ना, त्या अशा लोकांची या ठिकाणी मला भीती वाटते असं आपलं कली बोलायला. ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवशी तू आजाताची भूमीसे तुझे इच्छे मनुष्य राहतील. मग अशा प्रकारे या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायले की बाबा तुझ्या मनामध्ये काय आहे, त्या मनाप्रमाणे ब्रह्मदेव सांगायले की कलियुगामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे माणसं होत राहतील असंच नाही. बरोबर. तुझ्या इच्छेप्रमाणे कलियुगामध्ये माणसं राहतील, म्हणजे तुझ्या सार्थक तुला जे आवडतात तसेच कलियुगामध्ये माणसं राहतील असं ब्रह्मदेव सांगायले. ऐकून ब्रह्मयाचे वचन कलियुग करीत असे नमन कर संपुट जोडून विनिवित से परियेसा. अशा प्रकारे या ठिकाणी ब्रह्मदेवानं वरदान दिलं कलीला. मग खूप आनंद झाला, ब्रह्मदेवाच्या चरणावर मस्तक ठेवला आणि मग या ठिकाणी कलीला आनंद वाटला देवाविषयी. माझ्या दृष्ट स्वभावाची केली साह्य भावी धर्मासी सांगा उपाय यासी कवने परी हटावे. मग अशा प्रकारे या ठिकाणी आता या कलीमध्ये मी कशा प्रकारे या ठिकाणी राहावं, माझ्या इच्छेप्रमाणे मला कशा प्रकारे राहावं लागेल
याबद्दल या ठिकाणी ब्रह्मदेवा तुम्ही मला सांगा असं कधी बोलायला. कलीचे वचन ऐकणे ब्रह्मासे अति गहनी सांगत सेवितारोनी उपाय कलिशी राहावया. मग आता या ठिकाणी ब्रह्मदेव कलीला सांगायले उपाय सांगायले की आता तुला या ठिकाणी कशा प्रकारे राहावं लागेल. मग तर त्या ठिकाणी आता तुला उपाय सांगतो म्हणून ब्रह्मदेव सांगायले. काळ वेळ असती बोनी तुझ साह्य होवनी येत असती निरगुणी तेच दाविती तुझ मार्ग. मग आता या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायले की तुला या ठिकाणी काळ आणि वेळ हे खरे तुझे सहकारी आहेत आणि तुला ते आपोआप मार्ग दाखवते आणि त्याप्रमाणे तू चालायचं असं या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायचे. निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जाण मलमूत्र दयासी वेष्टना ते तुझे इष्ट परियेसी. मग या ठिकाणी निर्मळ चांगल्या प्रकारे वागणारे असे जे लोक आहेत ना हेच या ठिकाणी म्हणजे याच्यापासून तू सावध राहा असं या ठिकाणी सांगायचं. याचे कारणे पाप पुण्यासी विरोध आसे परियेसी जे अधिक पुण्य रासे ते जिंकते तुझ पासूनी. मग आता एकच पाय निर्मळ वागणारे पाप पुण्याला भेणारे आणि पुण्य कर्म करणारे हे जे माणसं आहेत ना हे या ठिकाणी तुझ्यापासून दूर राहतील आणि याच्यापासून तू सावध राहा असं या ठिकाणी कलीला ब्रह्मदेव सांगायले. याचे कारणे या कारणे विरागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती. मग आता कलियुगामध्ये पाप पुण्य करणारे सुद्धा माणसं म्हणे पाप पुण्य करणारे माणसं आणि पुण्यवान सुद्धा एखाद्या माणसं तुला वश होतील म्हणे. तुला वश होतील आणि तुला वश झाल्याच्या नंतर तू त्या लोकांना जिंकू शकतो. पुण्य करणारे माणसं सुद्धा एखाद्यावर फसतील आणि फसून या ठिकाणी मग हारले या ठिकाणी तुझा विजय होईल असं या ठिकाणी सांगायचं. एखादा विवेकी जाण राहे तुझे उपद्रव साहून जेन साथी बहुतेक तुझे दारुण त्याची वश होती तुझ. अशा प्रकारे या ठिकाणी जे पाप पुण्य करीत करीत या ठिकाणी पुण्य करीत करीत या ठिकाणी थोडे जरी समजा या ठिकाणी तुझ्या ह्याच्यामध्ये आले की नक्की या ठिकाणी तुला वश होतील आणि तुझा विजय होईल अशा या ठिकाणी कलीला ब्रह्मदेव बोलायचे. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती. म्हणून अशा या ठिकाणी कलियुगामध्ये जे काही जन्मतील जन्मलेले माणसं या ठिकाणी कोण्याही कारणाने तुला वश होतील कोण्याही कारणाने तुला वश होतील आणि एकदा वश झाले की या ठिकाणी मग तुझाच विजय होईल आणि मग तुझ्या ताब्यामध्ये राहतील असे या ठिकाणी सांगायचे. एकूणी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करी तसे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवनासे निरूपावे. मग आता या ठिकाणी कली ब्रह्मदेवाला म्हणायचे मग असे पुण्य करणारे लोक साधू संत लोक मग आता ह्या लोकांना वश करण्यासाठी मला काय करावं लागेल आणि मग त्यांना मी जिंकू शकेल
त्याच्यासाठी मला मार्ग सांगा असं या ठिकाणी कली ब्रह्मदेवाला बोलले. ब्रह्मा म्हणे तय वेळी एक चित्ते ऐक कली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी. मग आता ब्रह्मदेव सांगायले की ऐक म्हणे, जे पुण्य करणारे साधू संत लोक आहेत आणि हे तुला वश होण्यासाठी तुला काय करावं लागेल ते तुला सांगतो, ऐक म्हणे. धैर्य धरून अंत करणी शुद्ध बुद्ध वर्तती जन दोष न लागती कधी जाना लोभ वर्जित न राशी. मग अशा प्रकारे धैर्यवान शांत माणसं, कसल्याच प्रकारचा त्याला लोभ नाही, असे पुण्यवान जे माणसं आहेत ना त्याच्यासाठी आता ब्रह्मदेव काय सांगतात ऐका. जे नर भजती ब्रह्मया जे नर भजती हरिहारासी अथवा असती काशी निवासी गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तुझा न लगे दोष. मग आता या ठिकाणी जे रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतात, रात्रंदिवस तीर्थयात्रा करतात, सतत काशीला राहून काशीला या ठिकाणी ईश्वराचं चिंतन करतात, सतत चिंतनामध्ये असतात, असे जे लोक आहेत ना असे लोक तुला लवकर प्राप्त होणार नाहीत असं या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायचे. माता पिता गुरु सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनाराशी न लागे दोष. मग आई वडिलांची सेवा करणारे, गुरुची सेवा करणारे, गायीची सेवा करणारे असे जे लोक आहेत ना अशा लोकायला तुझा दोष लागणार नाही. असे लोक, अशा लोकांसाठी तुला काय करावं लागेल ते सांगायचे. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीशी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी तू बांधू नको. मग आता या ठिकाणी जे महादेवाचे भक्त आहेत, जे विष्णूचे भक्त आहेत, जे दत्तात्रेयचे भक्त आहेत आणि असे पांडुरंगाचे भक्त, कोणी देवाचे भक्त जे असते ना तर ते माणसं तुला मिळणं फार कठीण आहे आणि त्यांचा छळ करायला जाशील तर या ठिकाणी तू फसशील, त्यांच्यापासून तुला सावध राहावं लागल असं या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायचे. गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मापर त्याते तू आन बांधावे. जे रात्रंदिवस गुरुचं चिंतन करतात, गुरुची सेवा करतात, धर्मनीतीनं वागतात, पोत्या पुराण वागतात, भजन करतात, जप करतात, अशा लोकांच्या तू नादाला लागू नको असं या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायचे. सुकृती शास्त्र पारायणासी गुरु ते सेविती वंशोवंशी विवेके धर्म कारणारासी त्याते तू आन बांधावे. सतत गुरुचं चिंतन करणारे, गुरुच्या कुळाचं वर्णन करणारे, पोत्या पुराण वाचणारे, साधू संतांची सेवा करणारे, सतत धर्मनीतीनं वागणारे अशा लोकांच्या तू नादाला लागू नको. असे लोक तुला वश होणं कठीण आहे असं ब्रह्मदेव सांगायचे. कधी म्हणे ब्रह्म यासी सद्गुरु महिमा आहे कैसी कवन सद्गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मज प्रती. मग आता या ठिकाणी कली ब्रह्मदेवाला सांगायले गुरुसेवा गुरुसेवा म्हणाले
गुरुची महिमा काय सांगा, कशा प्रकारे या ठिकाणी गुरु आहे आणि गुरुचं महात्म्य काय आहे की ज्यामुळे गुरु आम्हाला प्राप्त होणार नाहीत आणि गुरु कुठे आम्ही जाऊ शकणार नाही, याचं कारण काय, गुरुचं महात्म्य काय हे आम्हाला सविस्तर सांगा, असं काय कली या ठिकाणी ब्रह्मदेवाला बोलायचं. ऐकुनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण, गकार म्हणजे सिद्धदान रेप तापस्य दाहक. मग या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायला लागले की या ठिकाणी तापसी तप करणारे, अत्यंत म्हणजे तप करणारे हे तुला दाहक राहतील. मग अशा प्रकारे या ठिकाणी कसे असतात ते तपस्वी, कसे असतात ते गुरुचे गुरु याबद्दल आता ब्रह्मदेव काय सांगतात ऐका. उकार व्यक्त त्रिय मात्रा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलीसी. मग या ठिकाणी उकार मात्र असलेला गुरु, परब्रह्म स्वरूप असलेला गुरु आणि अशा गुरुचं या ठिकाणी महात्म्य काय आहे ते तुला सांगतो आहे. गणेशाते म्हणते गुरु तैसाची असे वैश्वानरू आईसाची दान शारंगलरू गुरु शब्द वरती तुके ठाई. मग आता या ठिकाणी तुला गुरु सांगायलो, गुरुचं महात्म्य सांगायलो. आता गणेश आहे, श्री गणेश आपण म्हणतो, ते या ठिकाणी गुरुच्या स्थानी. अग्निदेवता हे या ठिकाणी गुरुच्या स्थानी. अशा प्रकारे या ठिकाणी गुरु कुठं आहे, गुरुचं महात्म्य काय या ठिकाणी आता ब्रह्मदेव सांगायला. गुरु आपुला माता पिता गुरु तारू हा निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा. माता या ठिकाणी गुरु, माता पिता ही गुरुच आहे. मग अशा प्रकारे या ठिकाणी गुरु हा रक्षण करणारा आहे. गुरु हा ईश्वर स्वरूप आहे आणि म्हणून हे त्या माणसाला तारणारा गुरु आहे. म्हणून या ठिकाणी गुरुचं महत्व आणखी काय सांगतात ऐका. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वरन राखे परियेसी ईश्वर कोपेल जान राशी श्री गुरु रक्षी निश्चयी. मग आता या ठिकाणी गंमत आहे. गुरु कोपल्याच्या नंतर देव सुद्धा काही करू शकत नाही. गुरुची जर आपल्या शिष्यावर कृपा नाही झाली, गुरुला जर आपल्या शिष्याचा राग आला तर तुम्ही किती देव करा, काही उपयोग होणार नाही. पण एखाद्यावर देव जर तुमच्यावर कोपला आणि गुरुवर जर तुमची निष्ठा जर असली तर गुरु या ठिकाणी तुम्हाला तारेल. देव तारणार नाही पण गुरु तारणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी गुरुचं महात्म्य सांगायचं. बरोबर. ईश्वर जरी प्रसन्न होता त्याशी गुरु होय वळखिता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुल्या. मग या ठिकाणी गुरु प्रसन्न झाला आणि ईश्वरही प्रसन्न झाला. मग या ठिकाणी ईश्वर प्रसन्न झाला पण गुरु प्रसन्न असायला पाहिजे. आणि गुरु प्रसन्न झाल्याच्या नंतर ज्या देवाची तुम्ही भक्ती करायलेत ना तो देव सहजच प्राप्त होते आपल्याला गुरुची सेवा केल्यावर मात्र. आणि गुरुची सेवा न करता आणि एखाद्या देवाची तुम्ही जर भक्ती करू लागले तर या ठिकाणी गुरुचं महात्म्य जास्त आहे म्हणून आपलं ब्रह्मदेव सांगायले. या गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तुनी तीर्थव्रत योग तपादी मुनी आचार वर्णादी ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेक. माझा गुरु तसाच असायला पाहिजे. गुरु ज्ञानी असायला पाहिजे.
तीर्थ करणारा पाहिजे, व्रत करणारा पाहिजे, त्यांचं आचरण चांगलं असायला पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी जे गुरु असतात ना, त्या गुरुचं महात्म्य या ठिकाणी काय आहे ते असं ब्रह्मदेव सांगायचे. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी तीर्थ व्रत तप याग तपासी ज्योती स्वरूप असे जाना. मग अशा प्रकारे गुरुचं महत्व भयंकर आहे म्हणे. गुरु अशा प्रकारचा सांगितल्याप्रमाणे गुरु असेल तर अशा गुरुला भजावं. तेच गुरु तीर्थ समजायचं, व्रत गुरु समजायचं. कुठंच जायची गरज नाही, तीर्थाला जायची गरज नाही, व्रत करायची गरज नाही, उपवास तापास करायची गरज नाही. गुरुच्या आज्ञेत राहणं, गुरुची सेवा करणं, याच्या इतकं श्रेष्ठ काहीच नाही असं ब्रह्मदेव सांगायचे. आचार धर्म वर्णाश्रमाशी विवेक धर्म मार्गाशी भक्ती वैराग्य युक्ताशी गुरुची मार्ग दाखविणार. आता माणसाला खरा मार्ग दाखवणार कोण असेल, परमार्थाचा खरा मार्ग, मुक्त होण्याचा खरा मार्ग कोण दाखवित असेल तर गुरु दाखवेल. आचरण कसं असावं, कशा प्रकारे आपल्या धर्मानं वागायला पाहिजे, कशा प्रकारे आपल्या वर्णाप्रमाणे वागायला पाहिजे, हे सगळं काही सांगणारे, आपल्या जीवनाचं कल्याण करणारे खरे गुरुशिवाय दुसरं कोणी नाही असं ब्रह्मदेव सांगायचे. येतो की ऐकुनी कली आपण विनवी तसे शरण होऊन गुरु सर्व देवा समान केवी झाला मज सांगा. मग आता या ठिकाणी कली बोलायला की एवढं मोठं श्रेष्ठत्व गुरुला आलेलं आहे की या ठिकाणी सगळ्यामध्ये श्रेष्ठ गुरु आहे. आणि मग देवापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे कशामुळे झाला एवढं श्रेष्ठत्व त्या गुरुला का आलंय असं या ठिकाणी कली विचारायला. ब्रह्मामणी कलीसी सांगेन तुझ विस्तारिसी एक चित्ते परियसी गुरुहीन पार नाही. मग अशा प्रकारे आधी ब्रह्मदेव सांगायले तर ऐक म्हणे, एक चित्त देऊन ऐक. आता ब्रह्मदेव सांगायले चित्त देऊन ऐक. आपण हे चित्त देऊन ऐकायचंय. गुरुचं महात्म्य काय आहे ब्रह्मदेव कलीला सांगायला, आपण त्या ठिकाणी ऐकायचंय की चित्त देऊन ऐका गुरुचं महात्म्य काय आहे आणि गुरु किती श्रेष्ठ आहे. या ठिकाणी आता ब्रह्मदेव सांगतात. गुरुविना समस्तासी श्रवण कैसे परियेसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती. या ठिकाणी गुरुच नसेल तर या ठिकाणी श्रवण भक्तीला काही महत्व नाही. श्रवण भक्तीला काहीच महत्व नाही. आणि मग श्रवण भक्तीला काही महत्व नसेल तर या ठिकाणी शास्त्राचा अभ्यास करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून या ठिकाणी गुरुला श्रेष्ठ मानलं तर गुरुच्या कृपेनंच या ठिकाणी तुमची श्रवण भक्ती शिक्षित दिला जाते आणि तुम्हाला शास्त्र कळतंय अशा ठिकाणी सांगायचे. शास्त्र ऐकता परियेसी गुरु तारतील संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा. मग या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायले की गुरु दुसरा कोणी तिसरा नसून प्रत्यक्ष ज्योती स्वरूप आहे. म्हणजे गुरु हे प्रकाश स्वरूप आहे. आणि शास्त्र काय आहे हे गुरुनं सांगितलेलं जे आहे ते खरं शास्त्र आहे. आणि खरं शास्त्र आपल्याला ऐकायचं असेल तर गुरुच्या तोंडून किंवा गुरुच्या कृपेनं जे आपल्याला ऐकायला मिळेल. गुरुच्या आता एखाद्या गुरु आपण केला आणि गुरु शेव झाला, गुरु शेव होत नसते. गुरु जरी शरीराने शेव झाला तरी केलेला गुरु हा मरत नाही. सतत त्यांची कृपा आपल्यावर असती. आपण ज्यावेळेस त्यांच्यावर निष्ठा ठेवली तर गुरुच्या कृपेनं आपल्याला शास्त्र कळतंय. जे शास्त्र तुम्ही वाचतात ते गुरुच्या कृपेनं कळालेले शास्त्र.
आणि तुमच्या वाचण्यानं कळालेले शास्त्र या दोन्हीमध्ये भयंकर फरक असतोय. मला स्वतःला अनुभव म्हणून सांगायला हवं. कारण जे ज्ञानेश्वरी पाठ मुखपाठ हे अर्थपाठ झालेला आहे अशा लोकांचे तत्व आणि माझ्या मनातले तत्व आमचा जोड बसतच नाही. कारण गुरुने जे तत्व गुरुच्या कृपेनं जे आपल्याला त्याचा अर्थ कळतंय आणि ते अर्थ तुम्हाला तारणार आहे. तुमच्या मनानं जे काही शास्त्राचा अभ्यास केलेला आहे ना, तुम्हाला पाठ जरी असला तर ते शास्त्र तुम्हाला तारू शकत नाही असं या ठिकाणी ब्रह्मदेव सांगायचे. शास्त्र ऐकता गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी कथा वर्तनी अनादी अपूर्व तुझ सांगेन. मग या ठिकाणी गुरुची कृपा नसेल, शास्त्राचा अभ्यास करू लागले, कथा वगैरे या ठिकाणी करू लागले तर या ठिकाणी त्याचा तितकासा उपयोग होणार नाही असं या ठिकाणी बघून सांगायचे ब्रह्मदेव. पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषीताश्रम थोरी वृक्षास्की नाना परी पुण्य नामे मृग वसती. मग या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर आणि अंगिरस नावाचे महान ऋषी आणि ते गोदावरी नदीच्या काठावर त्यांचा आश्रम आहे. भोवताल त्या ठिकाणी नाना प्रकारचे झाडं वगैरे सगळं म्हणजे वन, सुंदर असं वन आहे. अशा ठिकाणच्या या ठिकाणी वर्णन सांगतात ऐका. ब्रह्म ऋषी अति करोनी तप करिता तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पैल पुत्र होता द्विज. मग अशा प्रकारे या ठिकाणी वेदशास्त्राचा अभ्यास करणारा असा पुण्यशील असा आणि तो ब्रह्मपुत्र म्हणजे ब्राह्मण. तर अशा प्रकारे या ठिकाणी त्याचं काय होतं ते सांगायला. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणून ख्याती शिष्य होता परियेसा. अशा प्रकारे ते वेदशास्त्रामध्ये प्रवीण असलेले अनेक शिष्य त्यांना आहेत आणि अनेक शिष्य असलेले असे हे अंगिरस. मग आता या ठिकाणी पुढे काय घडतंय. त्याच्यामध्ये दीपक नावाचा शिष्य होता. त्याच्यामध्ये दीपक नावाचा एक शिष्य होता आणि त्या शिष्याबद्दल सांगतात. होता शिष्य गुरु परायण केला अभ्यास सिद्धांत शास्त्र पुराण झाला से अति पुन्हा सेवा करिता सद्गुरुची. आणि असलेला तो शिष्य आणि त्या शिष्यानं गुरुची खूप सेवा केली, वेदशास्त्राचा अभ्यास केला आणि सतत गुरुच्या ध्यासमध्ये गुरुच्या सेवेमध्ये आणि अभ्यासामध्ये तो असा पारंगत झाला. पुढे काय घडलं. वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यासी बोलावुनी पुसत से संतोषोनी ऐका श्रुती एक चित्ते. मग अशा प्रकारे या ठिकाणी गुरु सगळ्या शिष्याला एके दिवशी बोलवलं त्याने. आणि गुरु शिष्य कसे होते, सगळे वेद संपन्न होते, वेदशास्त्राचा अभ्यास असलेले, खूप अभ्यास केलेले असेही शिष्य होते. आणि त्या सगळ्या समस्त शिष्याला गुरुनं बोलवलं आणि गुरु आता काय विचारतात ऐका. बोलावुनी शिष्यासी बोले गुरु परियेसी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा. आता सगळ्या शिष्याला या ठिकाणी गुरुनं बोलवलं त्यांचं सांगितलं आता माझ्यावर खरं प्रेम कोणाकोणाचं
कोणाचा आहे आणि खरं प्रेम कोणाचं आहे, म्हणजे माझ्यावर निष्ठा कोणाची आहे, गुरुवर निष्ठा असायला पाहिजे. माझ्यावर कोणाची निष्ठा आहे, आता याची आम्हाला परीक्षा बघायची. कोण निष्ठावंत आहे मला सांगा, असं या ठिकाणी गुरु बोलायले. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपिसी तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा. मग आता या ठिकाणी प्रत्येक शिष्य म्हणायला लागला, गुरु महाराज तुम्ही आम्हाला तारणार आहेत, मग आम्ही या ठिकाणी तुमचे खरे शिष्य आहेत. असं या ठिकाणी प्रत्येक जण आपल्या गुरुला सांगायला लागला की मी या ठिकाणी म्हणजे गुरुवर माझी निष्ठा आहे, अशा प्रकारे बोलायला लागले. पुढे काय करतात, गुरुचे वाक्य जो न करी तुची पडे वरवरव गोरी अविद्या मायाहू सागरी गुरुनी जायतो नर. अशा प्रकारे गुरुवर निष्ठा ठेवणारे, गुरुवर निष्ठा ठेवणारे, गुरुवर या ठिकाणी परिपूर्ण भरोसा ठेवणारे, असे या ठिकाणी. याचा अर्थ नाही समजला मला. जर गुरुचं जर वाक्य जर आपण ऐकलो नाही तर रव प्रकारचं नरक आपल्याला भोगावं लागते. गुरुचं जर वाक्य नाही ऐकलं समजा आपण, तर गुरुचं नाही ऐकलं नरवरव नरक भोगावं लागेल, असं या ठिकाणी सांगायचे. मग तया कैसी गती नरकी पळे तो सतती गुरु तारक हे ख्याती सिद्धांत पुराणे बोलती. मग या ठिकाणी नरकात पिचत पडलेल्या माणसाला रौरव नरक, असे नरक खूप आहे, त्याच्यातला रौरव नरक आहे, महान भयंकर नरक आहे. आणि त्या नरकामध्ये पडलेला माणूस पडलेला असला तर गुरुच्या कृपेनं तो सुद्धा त्या नरकातून दूर जातोय, नरकातून मुक्त होतोय, असं या ठिकाणी गुरुचं महात्म्य सांगायला लागले. अरे कोणी शिष्याची वाणी तोषला वेद धर्म मुनी संदीपकाते भुलावणी सांगतसे परियेसा. अशा प्रकारे या ठिकाणी शिष्य बोलायला लागले. प्रत्येक शिष्य बोलायला लागला. प्रत्येक शिष्याला महाराज प्रश्न विचारायले, ते उत्तर द्यायले आणि आपल्या आपल्या परीने या ठिकाणी शिष्य सांगायले. आणि मग पुढे काय घडतंय, ऐका शिष्या सकळीक आमचे पूर्वजीत असे एक जन्मांतिक सहस्राधिक केली होती महापातके. माझ्या या ठिकाणी गुरु शिष्याला सांगायचं, ऐका म्हणे, जन्माधिक म्हणजे मागलच्या जन्मामध्ये, असंच ना, मागलच्या जन्मामध्ये खूप काही पाप केलेले आणि असे पाप केलेले, अशाच्या बद्दल या ठिकाणी गुरु काय सांगतात, आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षालिता काही शेषासे आता भोगल्या वाचून न सुटे जाणार. मग अशा प्रकारे या ठिकाणी आमची सेवा करणारे, आमच्या निष्ठा ठेवणारे, महान नरकातून मुक्त झालेले आणि काही या ठिकाणी सेवा करण्यामध्ये कमी पडले असले ते आता भोगायले आणि त्या पुन्हा या ठिकाणी ते पुढे काय करतात, तप सामर्थ्य उपेक्षा करीतो पाप मोक्षा आडरी गतो याची कारणे निष्कृती करीतो तया पाप मुघोरासी. माझ्या प्रकारे तप करीत नाही, वेगवेगळ्या तप करीत नाही, भगवंताचं चिंतन करीत नाही आणि गुरुची सेवा वरपांगी करतो, तर अशा या ठिकाणी अशाचे पाप लवकर जात नाही. नाही बाबा, ते काय म्हणते, मी मागल्या जन्मामध्ये महापाप केलेला आहे मी म्हणजे ते ऋषी. ऋषी मग ते ऋषी काय केलंय, पाप भोगण्यासाठी म्हणजे पाप टाळण्यासाठी अनेक तपानुष्ठान केले, खूप काही असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण चिंतन गुरुची सेवा केली, पण काही जे पाप असते ते मोक्षाच्या आड आले म्हणे.
म्हणजे जीवाचं उद्धार होऊन गेला असं डबल वाचलं. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षालिता काही पाप शेष असता भोगल्या वाचून न सुटे जाना. अशा प्रकारे या ठिकाणी मी पाप केलेले आणि त्या पापातून मी मुक्त झालो नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी अनेक या ठिकाणी पाप गुरुची सेवा करून सुद्धा काही पाप जर राहिले असले तर ते पाप या ठिकाणी भोगल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. भोगल्याशिवाय पर्याय नाही आणि ते भोगणं अत्यंत आवश्यकच आहे असं या ठिकाणी गुरु सांगायचे. न भोगिता आपुले देही आपले पापा निष्कृती नाही हा निश्चय जाणून पाही भोगावे आम्ही परियसा. मग अशा प्रकारे या ठिकाणी गुरु स्वतःला बोलायले स्वतःला बोलायले की आता या ठिकाणी मी सत्कर्म करून पुण्य करून सुद्धा काही पाप या ठिकाणी राहिलेले आणि राहिलेले पाप हे निश्चितच भोगायला पाहिजे आणि भोगल्याशिवाय पर्याय नाही आणि भोगायसाठी टाळाटाळ करू नये असं या ठिकाणी गुरु सांगाय. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. मग या ठिकाणी आता हे पाप जातच नाही. हे पाप जात नसेल तर त्याच्यासाठी एक पर्याय या ठिकाणी गुरु सांगायले. या पापातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काशीला जावं लागेल. काशीला जाऊन या ठिकाणी गुरु साहेब काय सांगतात त्याप्रमाणे तिथे क्रिया करावं लागेल आणि मग तुमचे पाप जातील असे या ठिकाणी सांगायचे. या समस्त शिष्यात कवनासे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुषे शिष्यासी. मग आता या ठिकाणी माझं पाप या ठिकाणी गेलेलंच नाही. आतापर्यंत या ठिकाणी सत्कर्म करूनही माझं पाप गेलेलं नाही आणि मला पापातून मुक्त करायचं असेल तर कोण शिष्य या ठिकाणी वाराणसीला जाईल आणि मग काशीला जाऊन माझं पाप अंगीकार कोण करेल, अंगीकार करून त्या पापातून मला मुक्त कोण करेल असं या ठिकाणी गुरु बोलायचे. तया शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत से अति विवेक तया गुरु प्रती देखा. आता सगळे शिष्य गप्पत बसले. गुरुचं पाप कोण घेईल बा. गुरुची सेवा करायले सगळं करायले शास्त्राचा अभ्यास करायले पण गुरुचं पाप घ्यायला कोणीच तयार होईना. त्याच्यातला एक शिष्य उठला संदीपक उठला आणि म्हणला महाराज मी तुम्हाला पापातून मुक्त होण्यासाठी मी ते काय कार्य करतो, मी तुमचं पाप घेतो अशा प्रकारे बोलायला. दीपक म्हणे गुरुस पाप करिता ते नाश न करावा संग दुखास शीघ्र करा प्रतिकारू. तुम्ही असणार वाराणसीला चला. तुमचं देहावरलं या शरीराला दुःख असतात. जोपर्यंत या शरीरावरले दुःख जात नाहीत तोपर्यंत असणारी तुमची सेवा मी करतो. अशा प्रकारे या ठिकाणी शिष्य म्हणाले की महाराज तुमच्या ह्या शरीरावर जे दोष आहे, जे दुःख आहे ते दुःख जाईपर्यंत मी या ठिकाणी मी भोगायला तयार आहे असं या ठिकाणी बोलायला. वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्याशी क्षालन करावे पापासी पुढती
ती वाढे विषापरी. मग या ठिकाणी वेदशास्त्र काय सांगतंय? वेदशास्त्र सांगतंय की जोपर्यंत आपलं शरीर आहे आणि शरीराला जे काय मागच्या प्रारब्धाचं जे काही पाप असेल ते पाप या ठिकाणी पापातून मुक्त होण्यासाठी आपल्याला ह्या शरीराला त्रास घ्यावाच लागेल आणि ते भोगावच लागतील, तरच त्या पापातून मुक्त होते असं शास्त्र वेदशास्त्र सांगते असं या ठिकाणी सांगायले. आत्वा चिरते प्रायाचिते आपुले देही भोगुनी त्वरिते. पापा वेगळे न होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणासी. मग या ठिकाणी एक तर ह्या शरीराला भोगावं लागेल, जे काय पाप केलेले ते आपल्या शरीरानं भोगावं लागेल, आनंदानं भोगावं लागेल. दुसऱ्याला त्रास दिला तर पुन्हा पाप वाढत आहे आणि आपल्याला सवय करून लागलेली. आपल्या शरीराला थोडस काही झालंय की मुलाला त्रास देतो, दवाखान्यात नाही, असं करा तसं करा, सेवा करा. शरीराला आलेला भोग आपणच भोगायला पाहिजे. आणि जर समजा आपण नाही भोगला तर या ठिकाणी आपल्याला ते भोगावंच लागेल. पुढे काय विसरून गेले. पाप वेगळे न होता निवृत्ते. पापा वेगळं होत नाही आपण जर भोगणं गेलं तर. पुढे मुक्ती नव्हे आपणासी. हा, तर पापातून मुक्त झाल्याशिवाय पापातून मुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणसाला मुक्ती मिळत नाही, तोपर्यंत माणसाला सद्गती प्राप्त होत नाही. म्हणून अगोदर पापातून मुक्त व्हा आणि शरीराला काय यातना होत्या ते भोगा आणि पापातून मुक्त व्हा आणि नंतरच तुम्हाला मुक्ती मिळते, तोपर्यंत मिळत नाही असं बघू सांगायचे. देव अथवा ऋषीश्वरासी मनुष्यादी ज्ञानवंतासी क्षालन न होय पापासे आपुले आपण न भोगिता. मग या ठिकाणी आपले आपण पापाचं फळ आपणच भोगायला पाहिजे. आणि मग या ठिकाणी देवाला नवस करणं, कोणी एखाद्या वैद्याकडे जाणं, डॉक्टरकडे जाणं, आपल्या पापाचं फळ आपल्यालाच भोगावं लागणार आहे आणि पापातून मुक्त होण्यासाठी आपल्यालाच ते भोगावं लागणार आहे. तरच ते आपण त्यातून पापातून मुक्त होतो. आणि त्याला जर मार्ग जर काढू लागलो, देवाला नवस करू लागलो किंवा एखाद्या शास्त्रानं कोणी सांगितलं की पापातून मुक्त होण्यासाठी एवढा जप करा, पापातून मुक्त व्हायचं असेल तर आपणच आपल्या शरीराला जितका त्रास देता येईल आणि गुरु कृपेनं जसं गुरु सांगतील त्याप्रमाणे आपण जर कर्म करीत राहिलो तरच आपण या पापातून मुक्त होतो, नाहीतर पापातून मुक्त होत नाहीत असं सांगायचं. ऐकून दीपकाचे वचन वेद धर्म माने आपण. दीपक म्हणे श्री गुरुसी स्वामी निरोपावे आपणाशी. सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे. मग आता या ठिकाणी दीपक बोलायला शिष्य की महाराज मी आपली सेवा करीन, आपल्याला या पापातून मुक्त करण्यासाठी तुम्ही जे मला सांगायला मार्ग त्या मार्गाप्रमाणे मी सेवा करीन. तुम्ही म्हणताल तेच करील, तुम्ही म्हणताल तिथं जाईल आणि तुम्हाला पापातून मुक्त करील. अशा प्रकारे दीपक बोलायला. ऐकून दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण. कुष्टी होईल माझी अंगहीन अंधक पांगुळ होईल मी. मग आता या ठिकाणी मी वेद धर्म गुरुच म्हणाले, गुरुच म्हणाले जर समजा तू जर मला या पापातून मुक्त केलंस तरच या ठिकाणी मी जे पंगू झालेला आहे, माझी जी अवस्था अशी झालेली, या अवस्थेतून मी मुक्त होईल असं या ठिकाणी गुरु त्या दीपकला बोलायले. समस्तर एक विषंत माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी सेवा. मग या ठिकाणी
दृढ व्रत जरी असलं तरी तुला ते करावं लागेल, तुला सेवा करावीच लागणार आहे, अशा या ठिकाणी गुरु त्यांना बोलायले. नाही बाबा, माझं अंग कुष्ठ होईल, मला कुष्ठरोग होईल गुरुला, मी आंधळा होईल, पांगळा होईल, आणि असं 1-2 महिने 2 वर्ष होणार नाही. एक विषांत म्हणजे 21 वर्ष तुला असणार. ज्याप्रमाणे माता लेकराला सांभाळते तसं तुला मला जपावं लागेल. होत असलं तर सांग म्हणाले. दीपक म्हणे गुरुश्री, कुष्टी होवा आपण हर्षी, अंधबाह्य कवी वर्षी, पाप निष्कृत मी करीना. मग आता शिष्य बोलायला लागले, महाराज काय हरकत नाही म्हणे, 21 वर्ष तुम्ही आंधळे राहा, 21 म्हणजे तुम्ही कुष्ठरोगी राहा, कोणता कोणता तुम्हाला भोग आहे ते कोणताही भोग असला तरी त्या भोगाच्या काळामध्ये मी तुमची सेवा मनाभावातून करणार आहे, अशा ठिकाणी तो शिष्य बोलायला लागला. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरेती, चरणाप्रती लागला. मग या ठिकाणी जोपर्यंत तुम्हाला तुमचा भोग आहे, जोपर्यंत तुम्हाला जे वेदना होणार आहे, त्रास होणार आहे, त्या सगळ्या त्रासामध्ये मी तुमची सेवा करेल, अहोरात्र तुमच्या सेवेत राहील. तुम्ही आहोत म्हणजे बिलकुल म्हणजे याबद्दल संशय बाळगू नका, मी तुमची मनाभावातून सेवा करेल गुरु म्हणला. आणि गुरुच्या पायावर मस्तक ठेवलं. पुढे काय ऐकून शिष्याची वाणी, संतोषला वेद धर्म मुनी, सांगत से विस्तारणी, तया पापाची लक्षणे. मग अशा प्रकारे या ठिकाणी वेदशास्त्र संपन्न असलेले अंगिरस ऋषीची नाही, वेद धर्म ऋषीच नाव, अंगिरस नावाचा आश्रम होता. आश्रम होता. अशा वेद धर्म नावाचे ऋषी आणि वेद धर्म नावाचे ऋषी. मग त्याला आनंद वाटला आणि मग या ठिकाणी ते आपले सांगायला लागले की माझ्या पापाचं फळ मला कशा कशा प्रकारे भोगावं लागते ते तुला सांगतो. न्याय आपुले आपणासी, ग्राह्य नवे पुत्र शिष्यासी, न भोगिता पाप शोधियासी, नवचे पाप परियेसा. मग आपलं आपणच या ठिकाणी पाप भोगावं लागतंय, मुलाला वगैरे आपल्याला देता येत नाही. तर अशा प्रकारे कोणाला देता येत नाही, ज्याचं पाप त्यानंच भोगावं लागतंय. म्हणून या ठिकाणी माझं जे पाप आहे ते मलाच भोगावं लागत आहे, परंतु या ठिकाणी त्याच्यासाठी तुला या ठिकाणी माझी सेवा करावं लागलं असेल या ठिकाणी सांगायचं. या कारणे आपण देखा, भोगिना पुले पाप दुःखा, सांभाळी मज तू संदीपका, 21 वर्ष पर्यंत. मग आता या ठिकाणी वेद धर्मगुरु काय म्हणाले की कोणी कोणाचं पाप या ठिकाणी भोगू हे करीत नाही, ज्याचं त्यालाच भोगावं लागतंय. 21 वर्ष मला या ठिकाणी भोगावं लागणार आहे आणि 21 वर्ष मला जे त्रास होणार आहे त्या त्रासाला तू त्याच्यामध्ये तू माझी सेवा करायला पाहिजे. आणि तू जर माझी सेवा केलीस तर या ठिकाणी मला सुख प्राप्त होईल. म्हणून 21 वर्ष तुला सेवा करायला लागेल असं या ठिकाणी गुरु बोलायले. जे पीडिती रोगे देखा, पडते पायनारासी कष्ट अधिका, मज हुनी संदीपका, तू ते कष्ट अधिक जाण. हे लक्षात ठेव, भोग भोगणाऱ्यापेक्षा सेवा करणाऱ्याला जास्त कष्ट असतात. आणि मग आता हे तुला हे मी तर भोग भोगायलो, पण तुला या असल्या भोगामध्ये तुला सेवा माझी करावं लागेल, 21 वर्ष सेवा करावी लागेल. अशा प्रकारे गुरु आपल्या शिष्याला तळमळीनं प्रेमानं सांगायले. या कारणे आपुले देही, भोगेन पाप मी निश्चयी,
तुला प्रतिपाळावे पाहिजे काशीपुरा नेवनिया. मग आता तुला एकच करावं लागेल, भोग तर माझा मलाच भोगावं लागणार आहे. भोग भोगीत असताना माझी सेवा तुला करायला लागणार आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्याला की शेवटी जाणाऱ्या माणसाचे काय हाल होतात आणि सेवा करणाऱ्या माणसाला किती त्रास होतो आपल्याला माहित आहे. इथं ते 21 वर्षे तुला सेवा करायला लागणार आहे आणि मी भोग भोगणार पण सेवा तुला करावी लागणार आहे असं या ठिकाणी गुरुनं सांगितलं. आणि मग आता काशीपुरीला जायचं काय, काशीपुरीला आणि तिथं अशा प्रकारे ते कर्म करायचे म्हणून सांगायचे. तया काशीपुरी जाणं पापा वेगळा मी होईन, आपण शाश्वत पद पावेना तुझ करिता शिष्योत्तमा. मग आता या ठिकाणी तू जर 21 वर्षे माझी सेवा केलीस, मला तर या ठिकाणी माझं मला भोग भोगायचा आहे. तू सेवा नाही केली तर पुढच्या जन्मात मला भोग येईल, कारण आपल्याला सहन नाही झाले तर माणूस काही करते. म्हणून तू सेवा करायला तयार आहेस ना, मी भोगायला तयार आहे. अशा प्रकारे 21 वर्षे तू माझी सेवा केलीस, मी मन लावून हे माझे भोग भोगेल आणि मग मी मुक्त होईल. आणि मुक्त झाल्याच्या नंतर मग काशीपुरीला काय मोक्षपदाला जाईल, मग मी मोक्ष पदाला जाईल, तुझ्या योगानं जाईल. तू जर माझ्या कृपा, तू जर माझी सेवा मनाभावातून केलीस तर मी मोक्ष पदाला जाईल असं या गुरु बोलाय. दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन मी 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. मग या ठिकाणी शिष्य म्हणायलाय, शिष्य दीपक म्हणायलाय की मी गुरु महाराज अवश्य तुम्हाला काशीला नेईल, 21 वर्ष तुमची सेवा करेल आणि तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या काही नाही काशी विश्वनाथ समजून तुमची सेवा करेल आणि मग तुम्हाला कसल्याच प्रकारचे या ठिकाणी सेवेमध्ये मी कमी पडणार नाही असं या ठिकाणी ते शिष्य बोलायला. ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी, कुष्ठ होता ती गुरुची नेले काशीपुरा. मग आता ब्रह्मदेव सांगायले तुला कलियुगाची गोष्ट सांगायला ऐक म्हणे. कलियुगाला ब्रह्मदेव सांगायला लागले शिष्य कलियुगाला सांगायला की हे कली पाय म्हणे. अशा प्रकारे या ठिकाणी की गुरुची शिष्या हा शिष्या कशी सेवा करायला लागलाय आणि त्याचा परिणाम या ठिकाणी सेवा केल्यावर काय होतंय, सेवा गुरुची सेवा केल्यावर काय होतंय या ठिकाणी सांगायला. मन कर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सानिध्येसी, राहिले ते परियेसी गुरु शिष्य दोघे जण. मग आता हे काशीला गेले. काशीला मन करणे तीर्थ आहे, त्या तीर्थापाशी आणि एक आश्रम आहे. कोणता आश्रम? कमळेश्वर नावाचं देवस्थान. आणि ते कमळेश्वर नावाच्या देवस्थानाच्या ठिकाणी गुरु आणि शिष्य हे त्या ठिकाणी गेले. आता ती शिष्य त्या गुरुची सेवा करायला पुढे काय स्नान करुणी मणिकर्णेसी, पूजा करीती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होतात या स्थानी. मग आता या ठिकाणी गुरु शिष्य काशीला गेले. काशीला गेले आता नित्य नेमानं त्या आश्रमात राहिले आणि राहिल्याच्या नंतर नित्य नेमानं आपलं मन करण्या नदीच्या तीर्थात स्नान करायचं आणि गुरुची सेवा शिष्य करायला लागले. अशा प्रकारे ही क्रिया सुरू झाली. दीपक कुष्ठरोग झाला बहुत, अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अति भक्ती करोनिया. मग आता गुरुला कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग झाला म्हणजे महारोग झाला. सगळं अंग नासून गेलं, हात बोट सगळे नासून गेले. आता गुरुचे हाल